सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा। आणि आपण जो केस स्टडीमध्ये अभ्यास करतो आहोत त्यातला हा तिसरा भाग आपण त्या ठिकाणी पाहूयात। याच्या अंतर्गत आपण पूर्वी काही मुद्दे पाहिलेले होते, आता त्यातला थोडंसं आणखी एक पुढचं पाऊल आपण आज त्या ठिकाणी टाकूयात। आपण म्हटलं होतं की एकूणच ज्या केस स्टडीज आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची खूप गरज लागते आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला थोडंसं एथिक्सच्या बेसिक सिलेबस आहे, यापूर्वीचे काही क्वेश्चन पेपर आहेत आणि त्याचबरोबर आपला थोडासा थिंकर्सचा अभ्यास असणं आपल्याला अपेक्षित आहे। जर ह्या गोष्टी असतील आपल्याला माहिती तर निश्चितपणे आपल्याला या केस स्टडीवरती खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं लिहिता येतात। आणखी एक मुद्दा त्यातला आहे आणि तो म्हणजे एकूणच एथिक्समध्ये जो आतला आवाज आहे, अंतरात्मा ज्याला म्हणतात, किंवा जो कन्सायन्स ज्याला म्हटलं जातं, तर तो एक फार महत्त्वाचा घटक आहे की आपला आतला आवाज काय सांगतोय आपल्याला, की हे नैतिक आहे का अनैतिक आहे का काय आहे, तर ते सुद्धा या उत्तर लिहित असताना फार महत्त्वाची भूमिका निभावतं। हा एक मुद्दा। आणि पुढचा आणखी एक आहे तो म्हणजे प्रशासनाबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे। मग ते महसूल प्रशासन किंवा जे पोलीस प्रशासन आहेत ते किंवा विकास प्रशासन आहेत ते, या सर्व आणि अगदी खाजगी कंपन्यांमध्ये कशा प्रकारे कॉर्पोरेट गव्हर्नन्स असतं, तर त्याबद्दल आपल्याला जर बेसिक माहिती असेल तर आपला केस स्टडी सोडवत असताना नक्की तो ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला विचारलेला आहे ती व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीचं नक्की काय स्वरूप आहे, काय पद आहे, आणि मग त्या हायरार्कीमध्ये त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या आणि जे काही त्याच्याकडून अपेक्षित असं वर्तन आहे ते नक्की काय आहे याचा आपल्याला अंदाज येतो आणि मग आपल्याला उत्तर आपले अधिक प्रॅक्टिकल बनवता येतात। तर ते सुद्धा आपल्याला माहिती थोडंसं असायला पाहिजे। इथून पुढे आपण ते सातत्याने माहिती गोळा करत जाणं गरजेचं आहे। मग आज पुन्हा एकदा आपण काय करूयात, सुरुवात करूयात आपल्या ह्या केस स्टडीच्या भाग 3 ला। इथे थोडंसं मागचं आपण रिव्हिजन करूयात आणि मग ते रिव्हिजन करून परत आपण आपल्या त्या उदाहरणाकडे जाऊ, उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि मग पुढे सरते शेवटी आपण त्याच्यावरती डिस्कस करूयात। चला मित्रांनो, बघा आपण पाठीमागेही चर्चा केली होती की कुठलीही केस स्टडी सोडवण्यासाठीचा एक बेसिक मी तुम्हाला त्या ठिकाणी फंडा दिलेला आहे किंवा काही त्याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत। जेव्हा एखाद्या केस स्टडी बद्दल आपण अभ्यास करतो तेव्हा ते टप्पे जे आहेत ना तेवढे लक्षात ठेवा, पाठच असले पाहिजेत आणि ते होतात। जेव्हा आपण जास्तीत जास्त सराव करतो ना तेव्हा ते टप्पे आपल्याला पाठ होतात, ठीक आहे। आणि त्यानुसार मग हे जे टप्पे आहेत ते टप्पे एक एक लक्षात घ्यायचे आणि त्यानुसार आपण त्या केस स्टडीचं वाचन करायचं, त्यानुसार त्यामध्ये आपण काही टिकमार्क अंडरलाईन करायचं आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा। हे सगळे मुद्दे मी तुम्हाला पुन्हा इथे सांगतो। पहिला आपण काय म्हटलंय, तथ्य ओळखा, फॅक्ट काय आहेत, हे फार महत्वाचं आहे। कारण विदाउट फॅक्ट पुन्हा एकदा आपल्याला फॅक्च्युअल एरर करायचे नाहीयेत, लक्षात घ्या। कारण जर फॅक्ट माहित नसेल ना तर आपली पोझिशनच एकदम चुकीची जाऊ शकते। नक्की कोण आहात तुम्ही, काय संकट आहे, काय नक्की चाललंय तिथे, हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही जे काही विचार करताय त्याला काहीच व्हॅल्यू उरत नाही। म्हणून फॅक्ट ओळखणं फार महत्वाचं आहे। भागधारक कोण कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत ते पाहणं फार महत्वाचं आहे। आपण पाठीमागच्या सेशनमध्ये जम्मू काश्मीरचं उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, कशा प्रकारे आपण स्टेक होल्डर भागधारक ओळखले पाहिजेत, ते तुम्ही निश्चितपणे पाहिलंय, अभ्यासलंय। मग भागधारक ओळखायचे, त्या भागधारकांचं हित काय आहे, इंटरेस्ट काय आहे, प्रत्येक स्टेक होल्डरचा इंटरेस्ट हा वेगवेगळा असतो आणि त्याच्यानुसार आपल्याला ते ओळखायचं असतं। मग तो इंटरेस्ट ओळखला की नक्की तो काय संघर्ष आहे, जे वेगवेगळे भागधारक आहेत त्यांच्यामध्ये काय संघर्ष आहे हे आपल्याला त्यामध्ये ओळखायचं असतं। तो ओळखल्यानंतर जो जे काही वेगवेगळ्या प्रकारे आपले जे स्टेक होल्डर असतात त्यांचे जे काही इंटरेस्ट असतात त्या संदर्भात कोणकोणत्या प्रकारची मूल्य त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, व्हॅल्यूज, मूलभूत मूल्य बरं का, तर फंडामेंटल व्हॅल्यूज कोणते इन्व्हॉल्ड आहेत या केस स्टडीमध्ये। त्यानंतर कोणकोणत्या प्रकारची नैतिक दुविधा तिथे अस्तित्वात आहे हे ओळखायचं असतं आपल्याला। त्या नैतिक दुविधा सोडवण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, त्या पर्यायांचा प्रत्येक पर्यायांचा मूल्यमापन पण करायचं आहे की काय योग्य काय अयोग्य। त्याच्यानंतर मग त्या पर्यायामधून एक पर्याय निवडायचा आणि त्या पर्यायाच्या आधारावर आपण आपलं एथिकल जजमेंट त्या ठिकाणी द्यायचं, म्हणजे निर्णय घ्यायचा।
निर्णय घेतला इथपर्यंत काम सोपं असतं, पण घेतलेला निर्णय हा माझा सर्वोत्तम आहे आणि तो नैतिक आहे हे पटवून द्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला एथिकल जस्टिफिकेशन द्यावं लागतं. सो असे हे वेगवेगळे टप्पे आहेत आणि ह्या प्रत्येक टप्प्यातून आपण गेलो ना की आपल्याला प्रश्नांची उत्तरं सापडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक केस स्टडीमध्ये हे असंच केलं पाहिजे का, तर असं नाहीये. काय होतं, काही केस स्टडीमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की नैतिक दुविधा कोणत्या आहेत, काही केस स्टडीमध्ये फक्त विचारलं जाईल नैतिक मुद्दे कुठले उपस्थित आहेत, काही केस स्टडीमध्ये नैतिक दुविधा किंवा मुद्दे कदाचित विचारलेही जाणार नाहीत, किंवा काही केस स्टडीमध्ये तुम्हाला काय पर्याय आहेत तुमच्या समोर हे सुद्धा कदाचित विचारलं जाणार नाही. मग तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेल्या पॅराग्राफ नंतर काय विचारलेलं आहे हे समजून घेऊन तेवढेच मुद्दे यातले तुम्ही कव्हर केले तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. पण जर तुम्ही सगळेच्या सगळे मुद्दे कव्हर करत असाल तर तुमचं उत्तर हे सर्वोत्तम बनणार आहे, यात कुठलीही तिळमात्र शंका नाहीये. मग बघूयात काय काय आहेत मुद्दे, आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं जायचंय आपल्या आजच्या केस स्टडीकडे. आपली आजची जी केस स्टडी आहे पुन्हा एकदा 2024 या UPSCच्या मेन्स मधील एक प्रश्न आपण तो घेऊयात. आणि जो प्रश्न आहे तो हा शेतकरी विरुद्ध उद्योग किंवा शेती विरुद्ध उद्योग आणि त्यांच्या हितसंबंधाबाबतचा आहे. आपण बघूयात काय आहे हा एकूण प्रकार. सो त्यासाठी तुम्हाला आपण ही केस स्टडी त्या ठिकाणी पाहूयात. हा पुन्हा एकदा 2024चाच क्वेश्चन पेपर आहे. जर तुम्ही डाउनलोड केलेला असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरती तो ओपन करू शकता, माझ्यासोबत वाचन करू शकता. मी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच सांगेन की आपल्याला हे कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते सुद्धा पहा. तर पुन्हा एकदा आपण आपल्या ह्या केस स्टडीकडे वळूयात. मुद्दे लक्षात ठेवा, ते म्हणजे वाचत असताना नुसतं वाचत जायचं नाही, तर फॅक्ट कोणत्या आहेत हे लक्षात घ्यायचं आणि त्या फॅक्टची यादी तयार करत 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 पुढे जायचं. तेवढं आपण बेसिक केलं पाहिजे. पहिल्यांदा फॅक्ट शोधायच्या. आता बघूयात काय आहे. मी इंग्लिशमधले तुम्हाला वाचून दाखवतो, मध्ये मराठी तुम्हाला जसं जमेल तसं सांगतो. सो डोंट वरी. बघूयात. प्रश्न आहे किंवा केस स्टडी अशी आहे की विथ द समर हीट, यातून थोडंसं मोठं करतो याला. हां, विथ द समर हीट म्हणजे काय आला, समर आहे, उन्हाळा चालू आहे, ही पहिली फॅक्ट आपल्याला सापडली बरं का. विथ द समर हीट बीइंग एक्सेप्शनली सिव्हिअर, तो कसा आहे, अत्यंत कडक आहे, उष्ण आहे, प्रचंड उष्णता आहे, प्रचंड तीव्र असा उन्हाळा आहे, ही आपल्याला फॅक्ट या ठिकाणी पहिली सापडली. ठीक आहे, उन्हाळा आहे आणि तो अत्यंत तीव्र आहे. दिस इयर, याच वर्षी, द डिस्ट्रिक्ट हॅज बीन फेसिंग सिव्हिअर वॉटर शॉर्टेज, आणि ज्या जिल्ह्यामध्ये आपण चर्चा करतोय त्या जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी भीषण पाणी टंचाई आहे. काय आहे, भीषण पाणी टंचाई. द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, पुढची फॅक्ट 4 नंबर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर हॅज बीन मोबिलायझिंग हिज सबऑर्डिनेट ऑफिशियल्स टू कन्झर्व द रिमेनिंग वॉटर रिझर्व्स फॉर प्रिव्हेंटिंग द डिस्ट्रिक्ट from plunging into acute drinking water crisis. तर जिल्हाधिकारी साहेब आहेत, तुम्ही आता समजा तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तर इथे जिल्हाधिकारी साहेब आहेत, ही एक पहिली फॅक्ट आहे. मग ते काय करतायत, तर त्यांच्या हाताखालती जे अधीनस्थ कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, सबऑर्डिनेट ऑफिशियल्स, ही आपली पुढची फॅक्ट आहे 5वा नंबर. सबऑर्डिनेट ऑफिशियल्स, त्यांनी एकत्र गोळा करायला सुरुवात केली आहे, त्यांच्या मीटिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा उद्देश काय आहे, टू कॉन्झर्व द रिमेनिंग वॉटर रिझर्व, जे काही शिल्लक पाणी आहे त्या पाण्याची बचत करणं, ते संवर्धित करणं, जेणेकरून काय काय होईल, फॉर प्रिव्हेंटिंग द डिस्ट्रिक्ट फ्रॉम प्लंजिंग इनटू अक्यूट ड्रिंकिंग वॉटर क्रायसिस. जे पिण्याचं पाणी आहे त्या पिण्याच्या पाण्याचं संकट उभा राहू नये, कारण सर्वायवल तर त्याच्यावर डिपेंड आहे. एक वेळेस ठीक आहे, शेती नाही केली आपण चालेल, पण प्यायलाच पाणी नाही तर मरायला लागतील की माणसं. म्हणून काय केलं, जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी सगळ्या त्यांच्या सबऑर्डिनेट ऑफिशियल्सना बोलावलंय आणि ते एक काहीतरी प्रयत्न करतायत ज्याच्या माध्यमातून जिल्हा हा अत्यंत भीषण पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमध्ये ढकलला याची काळजी घेता येईल. बघा, म्हणजे आपल्याला आणखी एक फॅक्ट या ठिकाणी सापडले की त्याला कशापासून रोखायचं आहे,
तर भीषण पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यापासून रोखायचं आहे. बरं, पुढे चला. अलॉंग विथ अन अवेअरनेस कॅम्पेन. बघा काय सांगितलं इथं, अवेअरनेस कॅम्पेन फॉर कन्झर्विंग वॉटर. स्ट्रिक्ट मेजर्स हॅव बीन टेकन फॉर स्टॉपिंग द ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ ग्राउंड वॉटर. म्हणजे एका बाजूला त्यांनी काय केलं आहे, अवेअरनेस कॅम्पेन हे चालवलेले आहेत, ही पुढची फॅक्ट आहे. आणि त्याचबरोबर काही स्ट्रिक्ट अशा प्रकारचे उपाय सुद्धा केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय केलं आहे, तर ओव्हर एक्सप्लॉयटेशन होणार नाही, पाण्याचा अति उपसा होणार नाही, अति वापर होणार नाही, यासाठी त्यांनी अतिशय कडक पावलं उचललेली आहेत. बरं, म्हणजेच काय झालं, पुढचे फॅक्ट आपल्याला मिळाले, उचललेत. विजिलन्स टीम हॅव बीन डिप्लॉइड. विजिलन्स म्हणजे देखरेख. विजिलन्स काय असतं, देखरेख, सतत चौकन्ना रह के आपको देखना होता है, वो उस तरह से. हां, मग अतिशय दक्ष, मग काही दक्षता पथकांची त्यांनी त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. बरं, म्हणजेच काय, हा 9वा झाला. have been deployed to tour the villages and find the farmers who are drawing water from the deep borewells or from the river reservoir for irrigation. दक्षता पथकांचं काम काय आहे, गावोगावी जाणं, त्या ठिकाणी ही भरारी दक्षता पथकं आहेत, जाऊन पाहणं की कुठला शेतकरी खूप जास्त उपसा तर करत नाही ना, नदीमधलं पाणी जे काही शिल्लक राहिले थोडंफार ते शेतीच्या जलसिंचनासाठी वापरत नाही ना, हे पण त्यातून पाहायचं आहे. म्हणजे ह्या दक्षता कमिटीचं आपल्याला काम काय आहे हे सुद्धा समजलंय. आणि फॅक्ट काय आहेत आता याच्यामध्ये, एक, बोरवेलमधून पाणी उपसा करण्यास अलाउड केलं जाणार नाही, 9. आणि त्याचबरोबर नद्यांपासून, नद्या ज्या आहेत त्यातलं पण थोडंफार शिल्लक राहिलेलं पाणी वापरायचं नाही. कशासाठी, जलसिंचनासाठी. ओके, चला. द फार्मर आर ॲजिटेटेड. पण याच्यामुळे झालं काय, तुम्ही थांबवलं ते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र आता आंदोलन सुरू झालं. सो शेतकरी आता इन्व्हॉल्व झाले, ही झाली 10वी फॅक्ट. आणि ॲजिटेशन सुरू झालं म्हणजेच ही झाली 11वी फॅक्ट. ही फॅक्ट आहे की शेतकऱ्यांनी आता आंदोलन करायला सुरुवात केली. अ डेलिगेशन ऑफ फार्मर्स मीट्स द डिस्ट्रिक्ट कलेक्टर. अरे वा, म्हणजे त्यांचं एक डेलिगेशन पण आलं. 12वी फॅक्ट कुणाचा, शेतकऱ्यांचा. एक शेतकऱ्यांचा चमू. चमू म्हणजे काय, गट हो. हां, एक शेतकऱ्यांचा चमू या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांकडे गेला भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. अँड अ डेलिगेशन ऑफ फार्मर्स मीट द डिस्ट्रिक्ट कलेक्टर विथ देअर इश्यूज अँड कंप्लेंट्स दॅट वाईल दे आर नॉट बीइंग अलाउड टू इरिगेट देअर क्रॉप्स, बिग इंडस्ट्रीज लोकेटेड नियर द रिव्हर आर ड्रॉईंग ह्यूज वॉटर. अरे बापरे, म्हणजे इथे आणखी एक जण आलं बघा. ते म्हणतायत शेतकरी, अहो तुम्ही आम्हाला थांबवलं खरं, पण याच नदीच्या किनारी असणारे, काठाला असणारे अनेक उद्योग आहेत, ते मात्र काय करतायत, भरपूर मोठ्या प्रमाणात ड्रॉईंग ह्यूज अमाऊंट ऑफ वॉटर थ्रू डीप बोरवेल. म्हणजे आणखी एक इथे काय आला बघा, फॅक्ट आली. इंडस्ट्रीज पण आहेत आता याच्यामध्ये. म्हणजे शेतकरी पण आले, इंडस्ट्री पण आल्या. आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही त्यांना का थांबवत नाही, ते मात्र पाणी उपसा करतायत, हे चालतं तुम्हाला, आणि आम्हाला का थांबवलंय. बर, आता पुढे बघा. मग ते शेतकरी आले, भेटले आणि त्यांनी हे सगळं सांगितलं. फॉर देअर इंडस्ट्रियल प्रोसेसेस द फार्मर्स अलेग दॅट देअर ॲडमिनिस्ट्रेशन इज अँटी फार्मर अँड करप्ट. अरे बापरे, इथे काय झालं, त्यांनी एक आरोप केला. हा, पुढचे फॅक्ट. कसला आरोप, की हे गव्हर्नमेंट किंवा जे प्रशासन आहे ते कसं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि भ्रष्टाचारी आहे. आणि बीइंग ब्राइब्ड बाय द इंडस्ट्री, उद्योजकांनी तुम्हाला भरपूर पैसे दिलेले दिसत आहेत असं. द डिस्ट्रिक्ट नीड्स टू प्लॅकेट द फार्मर्स ॲज दे आर थ्रेटनिंग टू गो ऑन अ प्रोलॉंग्ड प्रोटेस्ट. आणि ह्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे आरोप केले आणि ते म्हणाले की आता आम्हाला पर्याय नाही आहे, आम्ही आता इथे बसणार उपोषणाला आणि तुमचा निषेध व्यक्त करत आम्ही इथंच बसून राहणार. मग जिल्हाधिकारी कार्यालयाला असं जाणवलं की नाही, हे शेतकरी जर इथे बसले असेच आंदोलन करत, ते पाण्याचं संकट बाजूलाच राहील, यांचंच काहीतरी बघत बसावं लागेल. नाही, यांना दूर केलं पाहिजे, यांना हलवलं पाहिजे इथून. काय, द डिस्ट्रिक्ट नीड्स टू प्लॅकेट द फार्मर्स ॲज दे आर थ्रेटनिंग टू गो ऑन अ प्रोलॉंग्ड प्रोटेस्ट. हां,
मग हे सगळं चाललंय त्या ठिकाणी. मग पुढची फॅक्ट काय की त्यांनी एक धमकी पण दिलेली आहे, कितवा 15वा नंबर बघा. ॲट द सेम टाइम द डिस्ट्रिक्ट कलेक्टर हॅज टू डील विथ द वॉटर क्रायसिस. मग इकडे हे शेतकरी, दुसऱ्या बाजूला संकट. द इंडस्ट्री कॅनॉट बी क्लोज ॲज धिस वुड रिझल्ट इन अ लार्ज अमाऊंट ऑफ वर्कर्स बिईंग अनएम्प्लॉईड. म्हणजे आणखी एक फॅक्ट काय सापडली की वर्कर्स पण आहेत की जे बेरोजगार होऊ शकतील जर आपण उद्योग, या उद्योगांचं पाणी बंद केलं, जसं आपण शेतकऱ्यांचं केलं तसं. आता तर हा सगळा आपल्या समोरचा हा प्रसंग आहे. इथपर्यंत तुम्हाला आता बऱ्यापैकी समजलं असेल की मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं बघा. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न त्यांनी काय काय विचारले हे लक्षात घ्यायचं. प्रश्न असे आहेत की डिस्कस ऑल ऑप्शन्स अवेलेबल टू द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. बघा मुद्दाम शब्द कसे वापरलेले आहेत. डिस्कस ऑल ऑप्शन्स अवेलेबल टू द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. कोणकोणते पर्याय जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर आहेत, ते जिल्हा दंडाधिकारी या नात्याने त्यांच्यासमोर कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत. शब्द ऐका पुढे. व्हॉट सुटेबल ॲक्शन्स कॅन बी टेकन इन व्ह्यू ऑफ म्युच्युअली कंपॅटेबल इंटरेस्ट ऑफ द स्टेक होल्डर्स. व्हॉट सुटेबल ॲक्शन्स, हां काय बरं आपल्याला त्या ठिकाणी एक सुयोग्य अशी कृती करता येईल, काय ॲक्शन घेता येतील जेणेकरून काय होईल, म्युच्युअली कंपॅटेबल इंटरेस्ट, जे जे कोण भागधारक आहेत त्यांचा जो काही हितसंबंध आहे त्या हितसंबंधांचा संघर्ष हा सामोपचाराने सोडवता येईल. असं कोणते त्या ठिकाणी आपल्याला कृती त्या ठिकाणी पार पाडता येतील तेही सांगायचं आहे. आणि शेवटी आहे व्हॉट आर द पोटेन्शियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रशासकीय कोणते अशा शक्यता आहेत, कुठल्या प्रशासकीय आणि एथिकल दुविधांच्या, अशा कुठल्या प्रशासकीय दुविधा आणि नैतिक दुविधा या सर्व प्रसंगामध्ये त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्यासमोर उभ्या आहेत. बघा पहिल्यांदा काय करायचं आहे, सगळे ऑप्शन अवेलेबल कोणते आहेत ते सांगायचं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची सुयोग्य कृती घेतली जाऊ शकते ती, आणि तिसऱ्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या नैतिक आणि प्रशासकीय दुविधा याच्यामध्ये या डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्यासमोर उभ्या आहेत. हे 3 प्रश्न आपल्याला याच्यातून सोडवायचे आहेत. मग आता प्रश्न तुम्हाला समजला बरोबर आहे, सगळा तुम्हाला तर लक्षात आलेलाच आहे. तुम्ही त्या ठिकाणी मी सांगत असताना त्या फॅक्ट पण लिहून ठेवलेल्या असतील निश्चितपणे, नाही ना. मग आता आपण काय करूयात, आपल्या त्या ज्या टप्पे सांगितलेत मी तुम्हाला सर्व त्या टप्प्यांकडे चला, आणि या टप्प्यामध्ये आपण विचार करूयात. पहिल्यांदा तथ्य ओळखूयात जे आपण ऑलरेडी ओळखलेले आहेत. मग आता भागधारक कोण कोण आहे यात इन्व्हॉल्व, भागधारक ते ओळखा. त्यानंतर आपण त्या प्रत्येक भागधारकाचं हित ओळखूयात, प्रत्येकाचा इंटरेस्ट काय आहे. त्यानंतर हितसंबंधांचा संघर्ष, हां ते प्रत्येकजण जो आहे भागधारक त्यांचं जे हित आहे मग ते एकमेकांपासून कसं विरोधी आहे, तो संघर्ष काय आहे आपण ते ओळखूयात. नंतर विविध हितसंबंधांच्या संदर्भात कोणकोणती मूलभूत मूल्य त्यामध्ये दडलेली आहेत ती शोधूयात. नैतिक दुविधा आणि प्रशासकीय दुविधा, आता इथे आपल्याला 2 प्रकारच्या दुविधा ह्या शोधायच्या आहेत. त्यानंतर कोणकोणते पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत, म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट समोर ते पर्याय, आणि त्यानंतर मग आपण त्या पर्यायापैकी कोणता एक पर्याय सुयोग्य कृती, हां ते सुटेबल ॲक्शन म्हणून आपण कोणता पर्याय निवडू आणि आपण तो पर्याय का निवडला हे आपण त्या ठिकाणी एथिकल जस्टिफिकेशन पण आपण त्याचं देऊ. म्हणजे बघा या 6च्या 6 स्टेजेसमध्ये तुमचे जे 3 प्रश्न त्यांनी विचारलेत ना ते 3ही सुटतात. मग तुम्ही या पद्धतीने गेलात आणि त्या पद्धतीने गेलात तरी चालतं, पण सोपी कुठली आपली ही पद्धत. मग आपण या ठिकाणी हा प्रयत्न करूयात. चला सुरुवात करा. आपण थोडासा वेळ त्या ठिकाणी देऊयात. समजा एक 10 मिनिटांचा वेळ तुम्हाला मी देतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये ह्या सर्व प्रकारचे जे काही आपले एथिकल आणि हे सगळे जे टप्पे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते सगळे लिहिण्याचा प्रयत्न करा आणि मग परत आपण त्याच्यावरती डिस्कस करूयात. स्टार्ट. झाला विचार? मग आता आपण त्या पद्धतीने पुढे जाऊयात.
बोला काय काय आहेत, कोण कोण सांगणार. तथ्यामध्ये काय आपण पाहिलंय की वेगवेगळे तथ्य आहेत त्याच्यामध्ये, आपण त्याकडे नको जायला, आपण भागधारक सुरुवातीला घेऊयात नाही का. चला मग कोण कोण आहेत याच्यामध्ये भागधारक, चला सांगा. स्टेक होल्डर कोण कोण आहेत ह्यामध्ये इन्वॉल्ड. भागधारक तर याच्यामध्ये सर्वप्रथम आहे ते म्हणजे शेतकरी. बर, दुसरे आहेत ते म्हणजे उद्योजक. अगदी बरोबर आहे, व्हेरी गुड. ते पण याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत, एक स्टेक होल्डर आहेत. तिसरं काय, प्रशासन, स्वतः जिल्हाधिकारी साहेब आणि त्याचबरोबर जे अधीनस्थ कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते सुद्धा याच्यात इन्वॉल्ड आहेत, प्रशासन. त्यानंतर समाज, ह्याला कधी सोडायचं नाही. मी सांगितलंय तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भागधारक म्हणून हे लोक येतातच. कोण ते म्हणजे समाज, समाजातील लोक बरं का. त्या जिल्ह्यामध्ये असणारे सर्वच्या सर्व लोक हे एकतर शेतकरी किंवा एकतर उद्योजक एवढेच आहेत का, नाही ना, बाकीचे पण लोक आहेत की नाही. म्हणून समाज आणि त्यातील लोक. ठीक आहे, स्थानिक नागरिक आले, बरोबर. मग आपण त्यात काय करूया, प्रशासनाबरोबरच शासन हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, आणखी कोण, अवेअरनेस कॅम्पेनमधली लोक, मग ते प्रशासनाचाच एक भाग आहेत. ठीक आहे का, दुसरं काय म्हणायचं आहे तुला, म्हणजे शिक्षण किंवा शाळेतली काही कॉलेजमधली मुलं असतील तर ती लोक, असं बरोबर ना. ठीक आहे, समाजातल्या इतर लोकांमध्ये आपण त्यांचा समावेश करूयात, त्या सगळ्यांचाच. येस येस येस, पण बरोबर सांगितलंस. हां ओके, चला व्हेरी गुड. आता सांगा, आता पुढचा मुद्दा आपला तो म्हणजे या प्रत्येकाचा हितसंबंध. आता भागधारक आपण ओळखले, आता भागधारकांचं हित काय आहे सांगा. प्रत्येकाचं हित काय बरं इथे, यांचं सांगा. शेतकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं काय हित आहे, काय इंटरेस्ट आहे त्यांचा, शेतकऱ्यांचा इंटरेस्ट सांगा. बोला. येस येस, कमॉन कमॉन, जमतंय. शेतीसाठी पाणी, बरोबर आहे. सो जलसिंचनासाठी पाणी, जलसिंचनासाठी पाणी. आणि पुढे काय, अच्छा न्याय, न्याय, बरं ठीक आहे. पण हितसंबंध म्हणजे कसं, इंटरेस्ट म्हणजे काय रे, इंटरेस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी त्यांचा लाभ दडलेला आहे, लाभ. मग ते काय म्हणतात, आम्हाला जलसिंचन पाहिजे, कशासाठी पाहिजे, आम्हाला उपजीविकेसाठी पाहिजे. आम्ही जगणं महत्त्वाचं आहे आमच्या, असं ते म्हणतात. आमच्या शेतीवर आमचं जगणं डिपेंड आहे. बरं, उद्योजकांचं काय, उत्पादनासाठी पाणी, उपजीविकेचा प्रश्न. अगदी बरोबर सोनाली, अतुल, बरोबर. पुढे चला, पुढे सांगा. उद्योजक, उद्योजकांचं काय, उद्योजकांचं कशामध्ये काय दडलंय हित, हां बरोबर आहे, बोला. प्रॉफिट, बरं ठीक आहे म्हणता येईल. त्यांचा लाभ, बर, प्रॉफिट, नफा, नफा नंबर 1 बिझनेस बनविणे. बरं, अच्छा. आत्ताच्या या टप्प्याला काय असेल त्यांचा हित संबंध त्यात, कॉन्ट्रॅक्ट, कसलं कॉन्ट्रॅक्ट, भूषण, अंकित, प्रॉफिट, बर. उद्योगासाठी पाणी, बर, काय, पाणी पाहिजे, त्यांचा इंटरेस्ट आहे, बरोबर. आणखी काय मला सांगा. इथे जलसिंचन लिहिलं ना तुम्ही, शेतकऱ्यांसाठी काय, जलसिंचन, शेतीला जलसिंचनासाठी पाणी हवं. मग इथं काय तुमचं असायला पाहिजे, वस्तूंच्या उत्पादनासाठी पाणी, हे पहिलं पाहिजे ना. पाणी कशाला हवं आहे, तुमचा काय इंटरेस्ट आहे पाण्याचा, पाणी घेऊन काय आपलं त्यामध्ये बुडुक 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 डुबुक डुबुक करायचं नाही ना आपल्याला. तर करायचं काय आहे, पहिलं इमिजिएट काय इंटरेस्ट आहे की आमचं जे काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन चालू आहे तर ते
नियमित पद्धतीने होत राहिलं पाहिजे, कुठलाही त्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे. म्हणजे काय, वस्तूंच्या उत्पादनासाठी पाणी, वस्तूंच्या उत्पादनासाठी पाणी, उत्पादनासाठी पाणी, हे पहिलं. आणि त्याचबरोबर काय आहे, अजून काय म्हणतात ते, पाण्याचा वापर उत्पादन वाढवणं उद्योजक, इरिगेशन फिटिंग कॉन्ट्रॅक्ट. बरं, इरिगेशन फिटिंग कॉन्ट्रॅक्ट आहे. आणखी आणि कसं होतं, त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, वस्तूंचं उत्पादन हे चालू राहिलं पाहिजे. का, कारण त्यांनी गुंतवणूक केलेली असते. आणि काय होतं, प्रत्येक ठिकाणी जो कच्चा माल आहे तो काही नाशवंत असतो, काही अनाशवंत असतो, नाही का. मग जर एखाद्या समजा नाशवंत कच्चा माल आहे, समजा एखादी काय आहे कृषीवर आधारित उत्पादनांचा काही कारखाना असेल त्या ठिकाणी, मग त्याचं काय नाशवंत आहे, मग ते नुकसान होऊ शकतं. म्हणून त्याचा हितसंबंध काय आहे, वस्तूंचं उत्पादन वाढत राहिलं पाहिजे आणि नुकसान होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. नुकसान होऊ नये. आता ते बोलणार नाहीत तुम्हाला की आहे साहेब आमचं प्रॉफिट थांबते हो, आम्हाला प्रॉफिट मिळणार नाही, असं म्हणणार नाहीत ते फक्त हे म्हणणार, साहेब आमचं नुकसान होऊ नये हो, आम्हाला प्रॉफिट नको आहे पण आमचं नुकसान पण होऊ देऊ नका, अशा प्रकारे ते बोलतील. पण त्यांचा इंटरेस्ट काय आहे, आमचं नुकसान होऊ नये असं. बरं, पुढे प्रशासन. प्रशासनाचा इंटरेस्ट काय आहे, प्रशासनाचा इंटरेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, नाही का. काय बरं, जिल्हाधिकारी, त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे अधीनस्थ कर्मचारी आणि अधिकारी यांचं काय बरं म्हणणं असेल, कशामध्ये काय करायचं, धोरण आखणं, इम्प्लिमेंटेड, हे त्यांचं काम झालं, इंटरेस्ट नाही. पाणी टंचाई न होऊ देणं, अगदी बरोबर आहे. त्या जिल्ह्याचा सगळ्यात मोठा जो काही आहे महत्त्वाचं ते पाणी टंचाई, भीषण अशी पाण्याची टंचाई निर्माण होऊ न देणं. तसेच डिस्ट्रिक्टवरील आलेल्या संकटाचा सामना करणं, येस, त्या संकटाचं आपत्ती व्यवस्थापन म्हणूयात, नाही का. आपत्ती, योग्य प्रकारचं आपत्ती व्यवस्थापन, येस शुभम बरोबर आहे. आणखी काय असेल प्रशासनाचं, फॅक्ट विसरताय पोरींनो पण, म्हणजे सगळेच फॅक्ट विसरताय. कामगार पण आहेत त्याच्यामध्ये, रोजगार आहे की नाही. मग एका बाजूला पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये, पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होऊ नये, टंचाई होऊ न देणे हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला रोजगार अबाधित राखणे, रोजगार अबाधित राखणे हा इंटरेस्ट आहे. अजून काय आहे, शेतकरी आणि उद्योग समतोल साधणं, कामगार प्रश्न सोडवणं. अजून काय बरं सांगा बरं, अजून थोडंसं बघा, फॅक्ट विसरताय. रोजगाराचे पण फॅक्ट आपली ऑलरेडी होती, अजून एक फॅक्ट विसरताय तुम्ही. बोला. दुवा बनणं, बरं नाही. अजून दोन ठिकाणी तुम्हाला त्यांनी हिंट दिलेली आहे. पहिली हिंट दिलेली होती ती म्हणजे त्या पॅराग्राफमध्ये, दुसरी हिंट त्यांनी प्रश्नामध्ये दिलेली आहे ती म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. का म्हणतायत ते, जिल्हाधिकारी कोणत्या नात्याने, जिल्हा दंडाधिकारी या नात्याने. दंडाधिकाऱ्याचं महत्त्वाचं काम काय असतं, कायदा आणि सुव्यवस्था. आणि पॅराग्राफमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, की शेतकरी प्रचंड रागाला गेलेले आहेत, त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे आणि प्रशासनाला भीती आहे की याच्यामुळे फार मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन प्रदीर्घ काळ लांबू शकतं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. मग प्रशासनाचा इंटरेस्ट काय आहे की हा प्रश्न सोडवणे आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे, कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे. कारण पाणी टंचाई निर्माण झालं तरी सुद्धा तेच होणार आहे, कायदा व सुव्यवस्था
टिकवणे. आहे की नाही? शेतकरी उद्योजक सहसंबंध चांगले राबवणे, लोकसहभागाची भूमिका महत्त्वाची हे समाजात रुजविणे, पाणी टंचाई का होत आहे याचे मूळ कारण समजून घेणे व समजावून सांगणे, जलव्यवस्थापनाची भूमिका पटवून देणे, पारदर्शकता राखणे, भ्रष्टाचार नियंत्रण करणे. स्नेहा म्हणजे अजून आम्ही मागच्याच ह्याच्यात आहे, तू अजून पुढे निघून गेलीस काय? उपायांकडे गेलीस काय डायरेक्ट? बरं, तुला असं म्हणायचं की हा त्याचा इंटरेस्ट आहे, ठीक आहे, असंही म्हणता येईल ना, नक्कीच. पण हे उपायच बरेचसे आहेत बरं का, यातले बरेचसे उपाय आहेत. आपण जे लिहिलं ना बघ, काय प्रशासनाची काय आहे इंटरेस्ट, काय जिल्हाधिकाऱ्यांचा इंटरेस्ट, काय कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहिला पाहिजे, लोकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, रोजगार पण त्या ठिकाणी वाचले पाहिजेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. हां, असं म्हणजे कसं काय असे ना, मी ते हे आमचा हा इंटरेस्ट आहे, कारण त्याच्यावर माझी नोकरी डिपेंड आहे. हां, असं. येस. समाजातले लोक यांचं काय बरं, यांचा काय इंटरेस्ट आहे? लोकांचं सांगा आता पटकन, कम ऑन, फास्ट, व्हेरी फास्ट. समाजातल्या लोकांचा काय इंटरेस्ट आहे? काय इंटरेस्ट आहे त्यांचा समाजातल्या लोकांचा? येस प्राची, गणेश, भूषण, कम ऑन. पिण्यासाठी पाणी. त्यांना काय पाहिजे? पिण्यासाठी पाणी, पिण्याचे पाणी. कार धुण्यासाठी पाणी नाही, फक्त पिण्याचे पाणी. हां, पिण्याचे पाणी. पाणी उपलब्ध झालं पाहिजे, रोजगार पण असले पाहिजेत, पाणी टंचाई दूर झाली पाहिजे. बरं, हां, रोजगार, शांतता, याच्यामुळे कुठेही मारामाऱ्या होऊ नयेत, शांतता राहिल्या पाहिजे, नाही का, सलोखा राहिला पाहिजे. मित्रांनो, जिथे जिथे पाणी टंचाई होते तिथे तिथे जातीच्या आधारावरती वाद हे खूप मोठ्या प्रमाणात उफाळून येतात. जेव्हा टँकर येतं गावात, टँकरच्या भोवती जेव्हा पाणी भरायला लोक लागतात, तेव्हा याचा टच त्याला, त्याचा टच ह्याला, म्हणजे स्पर्श, त्याच्यातून जातीवर आधारित, पुन्हा हे माझ्या बायकोकडे बघतोय, ही माझी बायको ह्याच्याकडे बघतेय, हे असे सगळे वाद त्या ठिकाणी निर्माण होतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी किंवा मारामाऱ्या हे सगळे प्रकार वाढतात की नाही. म्हणून शांतता आणि सलोखा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जास्त त्या ठिकाणी. शेतकऱ्यांसाठी आवश्यक पाणी पुरवठा, उद्योग सुधारणे, रोजगार, बरोबर आहे. शांतता व सलोखा. हां, आणखी काही आहे का? नाही आहे. बरं, शासन. आता शासनाचं काय? शासनाचं काय बरं इंटरेस्ट? हां, काय असेल शासनाचा इंटरेस्ट? लोककल्याण. अरे वा, संध्या एकच पण डायरेक्ट सिक्सर. लोककल्याण. बरं, लोककल्याण साधनं हा शासनाचा इंटरेस्ट आहे. आणखी जलसंवर्धन. नाही, आत्ता इमिजिएटली इंटरेस्ट सांगा गणेशराव, इंटरेस्ट सांगा. इंटरेस्ट काय हितसंबंध आहे, म्हणजे या सगळ्या केसमध्ये त्यांचा काय इंटरेस्ट गुंतलेला आहे? काय होईल? अहो, त्यांची प्रतिमा खराब होईल ना, नाही होणार का? हां, म्हणजेच काय? अहो, शासनावरचा विश्वास. हां, लोककल्याण आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचं काय? शासनावरचा विश्वास, की शासन झोपलंय काय, शासन काय करतंय, असतं का नाही असं? शासन आहे का ठिकाणावर, हे सगळे असतं का नाही असं? शासनावरचा विश्वास, ट्रस्ट. विश्वास. आणखी तो त्यांना गमवू द्यायचा नसतो. आम्ही आहोत तुमच्यासाठी हे दाखवायचं असतं. त्यानंतर हां, मतदारांचा विश्वास, बरोबर. आणखी काय बरं याच्यात? काय आहे आणखी शासनाचा इंटरेस्ट त्यामध्ये? बोला. एका जिल्ह्याचाच फक्त विचार करतोय आपण इथे. हां, बोला. लोकशाहीचा खरा पुरस्कार. ओके. हां, म्हणजे कुठल्याही पद्धतीने इथे
धाकदपटशाही करावी लागू नये, लोकशाही मार्गाने शांततेने तोडगा निघावा, नाही का? लोकशाही मार्गाने उपाययोजना, लोकशाही मार्गाने उपाय. ठीक आहे, ओके. चला, शेती आणि उद्योग समतोल साधणं, हां ते पण म्हणता येईल. इथपर्यंत कळलं? पाण्याचा तुटवडा. बघा आपलं हे पण झालं. आता भागधारकांचे हित ओळखलं आपण. आता हितसंबंधांचा संघर्ष आहे बघा इथे. चला, कुणाकुणा दरम्यान संघर्ष आहे तो हितसंबंधांचा संघर्ष फक्त सांगा. कुणाकुणा दरम्यान आहे? कुणाकुणा दरम्यान हितसंबंधांचा संघर्ष येतोय? हा, हां शेतकरी आणि उद्योजक पहिला आला. दुसरा शेतकरी उद्योजक. हां बर, आणखी तेवढंच आहे? हितसंबंधांचा संघर्ष. हितसंबंधांचा संघर्ष. पहिला कोणाचा? शेतकरी विरुद्ध उद्योग. ठीक आहे, पहिला. दुसरा, हां डिस्ट्रिक्ट कलेक्टर वर्सेस फार्मर. बर, मग इथे काय करायचं? शेतकरी विरुद्ध प्रशासन. हे पण महत्वाचं आहे. आहे रे आणि नाही रे असं लिहायचं नाही. हा, सोशलॉजी, पॉलिटिकल सायन्स तिकडलं मार्क्स ना इकडे आणायचं नाही. आहे रे आणि नाही रे. हां, इथे फक्त जे फॅक्ट दिलेले आहेत ना त्याच्यातून आपल्याला शोधायचं असतं. हां, हितसंबंधांचा संघर्ष सांगा. आणखी हा बघा, तिसरा पण आहेच की रे हे या ठिकाणी. तो म्हणजे कोणता? सामान्य लोक. सामान्य लोकांना काय घेणं देणं आहे तुमचं? कुणाशी? हे शेतकरी आणि उद्योजक विरुद्ध शेतकरी व उद्योजक. तुमच्या जलसिंचनाला पण ठेवू नका आणि तुमच्या उद्योगामध्ये सुद्धा पाणी वापरू नका. पाणी कुठे ठेवा? आमच्या प्यायला पाणी ठेवा. सामान्य लोक विरुद्ध प्रशासन. येस, म्हणता येईल प्रणाली. सामान्य लोक विरुद्ध शेतकरी आणि उद्योग. हे बेसिकली हितसंबंधांचा संघर्ष आहे या ठिकाणी. आणखी काय आहे का? बघा आपले हे इथं लक्षात घ्या. शेतकरी, उद्योजक, प्रशासन, समाजातले लोक आणि शासन. काही आहे का आणखी काही कुठे? शेतकरी विरुद्ध उद्योग, शेतकरी विरुद्ध प्रशासन, सामान्य लोक विरुद्ध शेतकरी आणि उद्योग. हा, आला का? आणखी काही आहे? प्रशासन, शासन विरुद्ध भ्रष्टाचार. आता भ्रष्टाचार कोण रे? हितसंबंध कुणाचे तरी असायला पाहिजेत ना ते. शासन आणि समाज. हा, म्हणू शकतो शासन आणि समाज यांच्या दरम्यान यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत असं म्हणता येईल. पण शासन बहुतांशी समाजासाठी, लोकांसाठी काम करतं. त्यामुळे फार तसं काही त्याच्यात नाही वाटत ना. तसं काही का निर्णय घेतला समजा, असं तुला म्हणायचं आहे की शासनाने निर्णय घेतला की नाही आता इथं सरसकट सगळी बंदी करून टाका, असं म्हणायचं तुला की सरसकट पाणी आणि सगळं हे बंद करून टाका. मग त्यावेळेस काय होईल? प्रशासन विरुद्ध शेतकरी, जसं शासन विरुद्ध शेतकरी असं पण होईल ना. कारण शासन आणि प्रशासन जनरली याच्यामध्ये फार भूमिका वेगळ्या नसतात. यांच्या भूमिका फार वेगळ्या नसतात. त्यामुळे शासन विरुद्ध शेतकरी असं पण होऊ शकतं. कामगार विरुद्ध प्रशासन. हां, पर्यावरणवादी आणि पर्यावरणवादी विरुद्ध शासन असं होऊ शकतं. पण
स्नेहा, याच्यामध्ये काय आहे, पर्यावरणवादी इथे कुठेच नाही आहेत स्टेक होल्डरमध्ये. स्टेक होल्डर आपण इकडून तिकडून शोधायचे नाहीत, दिलेल्या पॅराग्राफमध्ये कुठे आहेत का. जर त्यात नाही आहेत ना तर मग त्यांना सोडून द्यायचं, आपण आणायचं नाही त्यात. हां हां, इनोव्हेटिव्ह उपाययोजनेमध्ये तू सांगू शकतेस, त्यात चालतं. कामगार विरुद्ध प्रशासन, हां म्हणता येईल तसंही. येस, कामगार विरुद्ध प्रशासन म्हणता येऊ शकतं. पण का कामगार विरुद्ध प्रशासन, उलट प्रशासन काय म्हणतंय मकरंद, प्रशासन म्हणतंय की नाही ते प्रशासनाने बघ शेतकऱ्यांचं पाणी बंद केलंय, उद्योगांचं पाणी नाही बंद केलं, कारण प्रशासन म्हणतंय की नाही त्याच्यामुळे अनेक लोकांचे रोजगार जातील. आहे त्या पॅराग्राफमध्ये त्यांनी तसं केलंय का, काही नाही केलं ना, मग ते का करतील, जाऊन पुढे का ते एकमेकांच्या विरोधात जातील. उलट प्रशासन त्या लोकांच्या रोजगारांचा विचार करत आहे असं पॅराग्राफमध्ये. म्हणून पहिला मुद्दा काय, फॅक्ट. त्या फॅक्टच्या पुढे जायचं नाही, ज्या फॅक्ट दिल्यात ना त्याच्यामध्येच राहून आपल्याला आपलं उत्तर शोधायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की आपण फार विचार करून सुद्धा आपल्याला हा संघर्ष या 3 स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. मग आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात, तो म्हणजे हितसंबंधांचा संघर्ष आपण पाहिला. आता आपण विविध हितसंबंधांच्या संदर्भात कोणकोणती मूल्य त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आपण ते पाहू शकतो. मूल्य म्हणजे काय की बघा, जेव्हा हा सगळा जो प्रश्न आहे तो पाणी संकटाचा प्रश्न आहे, मग पाणी संकट आहे, मग पाणी संकटासंदर्भात कोणकोणती मूल्य याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण त्यातलं फक्त देतो. ठीक आहे, पहिलं उदाहरण ते म्हणजे काय, मानवतावाद. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हो, की माणसं जगली पाहिजेत, माणसांना पिण्यासाठी पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, मानवतावाद हा पहिला. दुसरा एक मुद्दा असतो याच्यात, तो म्हणजे काय, अस्तित्ववाद. मग मानवता, थांबा मी तुम्हाला मूल्य सांगतो. हां, मानवता हे मूल्य पहिलं आहे. असंच आता सांगा आणखी कुठली मूल्य याच्यामध्ये इन्व्हॉल्व तुम्हाला सापडतात, कोणकोणती मूल्य आहेत हां जे तुम्हाला याच्यामध्ये सापडतात सांगा. करुणा, बरोबर, करुणा, कुणाप्रती करुणा दाखवायची, न्याय, जस्टिस, योग्य जस्टिस झाला पाहिजे. कोण म्हणते असं, शेतकरी म्हणतायत. करुणा, न्याय. अजून कुठली मूल्य इन्व्हॉल्ड आहेत यामध्ये, टॉलरन्स. हां, टॉलरन्स. आणखी कुठला याच्यामध्ये, हां येस बर, सहिष्णुता. सहिष्णुता पण याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. आणखी कर्तव्य, जिल्हाधिकाऱ्यांचं काय कर्तव्य आहे, शेतकऱ्यांचं काय कर्तव्य आहे, उद्योजकांचं काय, सेवा. व्हेरी गुड, सेवा हे इन्व्हॉल्ड आहे. वस्तुनिष्ठता, अगदी बरोबर, वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता. एम्पथी, बरोबर, समानुभूती. एम्पथी. अजून समता, न्याय व समता. व्हेरी गुड, समता. आणखी काय बघा, ट्रस्ट, विश्वास. हां, ट्रस्ट, विश्वास. आता मित्रांनो, हे सगळे आपण जे काही व्हॅल्यूज लिहिले नाही ते का लिहिले माहिती आहे, कारण जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज ह्या ठिकाणी लिहाल, म्हणजेच काय, हे तुमचे सगळे कीवर्ड आहेत. हे सगळे कीवर्ड आहेत, याच कीवर्डच्या आधारावरती तुम्हाला आता पुढे तुमचं उत्तर लिहायचं आहे. त्या उत्तर लिहित असताना तुम्हाला हे सगळे कीवर्ड खूप मदत करणार आहेत आणि याच कीवर्डमुळे तुमचं उत्तर हे नीतिशास्त्राचं उत्तर बनणार आहे. म्हणून हे सगळे व्हॅल्यूज जे इन्व्हॉल्ड आहेत ना ते आपल्याला शोधणं गरजेचं असतं, ते लिहून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या आधारावर तुम्हाला पुढची उत्तरं त्या ठिकाणी देता येतात. व्हेरी गुड. अकाउंटेबिलिटी पण आहेच आहे. येस, आता पुढे जाऊया. चला, मूलभूत मूल्य शोधली. आता नैतिक दुविधा कोणत्या आहेत, हां नैतिक दुविधा कोणत्या आहेत आणि त्या दुविधा मग सोडवण्यासाठी
कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी आपल्यासमोर पर्याय उपलब्ध आहेत आपण ते सुद्धा पाहूयात. कोणकोणत्या नैतिक दुविधा आणि प्रशासकीय दुविधा आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलाय ना, की प्रशासकीय दुविधा पण आहेत आणि नैतिक दुविधा पण त्या समोर आहेत, कोणकोणत्या त्या सांगा. मग आपण काय करूया, पहिल्यांदा प्रशासकीय दुविधा सांगा आणि नंतर आपण काही नैतिक दुविधा पण त्या ठिकाणी सांगूयात. मी इथे दुसऱ्या याच्यावरती लिहितो नैतिक दुविधा. प्रशासकीय दुविधेमध्ये मी तुम्हालाही सांगतो म्हणजे तुम्हाला सुरुवात त्या पद्धतीने करता येईल. दुविधा, पहिली दुविधा बघा प्रशासकीय दृष्टिकोनातून बघाल तर ते म्हणजे आर्थिक विकास. उद्योगांना पाणी का द्यायचं आहे, एक, आणि उद्योगामध्ये काम करणारे कामगार, त्यांचा रोजगार, तुम्ही रोजगारावर फोकस करताय म्हणून आर्थिक विकास की विरुद्ध जनकल्याण. काय करायचं, आर्थिक वृद्धी का जनकल्याण. जनकल्याणपेक्षा सुद्धा शेतकऱ्यांसंदर्भात अगोदर आपण लिहूयात. मग आर्थिक विकास, उद्योग आणि रोजगार, त्यातून उत्पादन, याला प्रायोरिटी द्यायची का. तुमचं जे काही वंचित आहेत, कारण शेतकरी हा वंचित गटात येतो, वंचितांचे अस्तित्व, उद्योजक काही काळ तग धरून राहू तरी शकतात. शेतकऱ्यांचं काय, शेतीचं काय, त्यांचं पीक हातातलं पीक निघून जाईल, मग काय करायचं. चला, अशा प्रकारे प्रशासकीय काही सांगा. बरं, व्यक्तिनिष्ठा विरुद्ध सामाजिक हित. व्यक्तिनिष्ठा म्हणजे काय रे, सामाजिक हित आणि व्यक्तिनिष्ठा. व्यक्तिनिष्ठा म्हणजे काय, म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला असं. न्याय नक्की कुणाला द्यायचा. भावनिक बुद्धिमत्ता विरुद्ध काय, बरोबर, फार्मर्स वर्सेस बिझनेसमॅन वर्सेस कॉमन पब्लिक. बर, ठीक आहे, इथे म्हणता येईल उद्योग आणि इथे म्हणता येईल शेतकरी. ठीक आहे, आणखी वैयक्तिक लाभ कुणाचा पण रे, त्यामध्ये कुठे दुविधा आहे. बिझनेस आणि म्हणजे प्रशासकीय कुठे दुविधा आहे सांग मला. प्रशासकीय म्हणजे काय, तुम्ही जिल्हाधिकारी आहात ना, जिल्हाधिकारी म्हणून कार्य, कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिथे कुठल्या प्रकारची तुम्हाला हे होईल, प्रशासकीय दुविधा निर्माण होईल ते सांगायचं आहे आपल्याला. तर बघा, प्रशासकीय दुविधा त्यांच्यासमोर कुठली येते, दुसरी, ती म्हणजे कायदा व सुव्यवस्था. कायदा व सुव्यवस्था विरुद्ध आंदोलन करणारे जे आहेत आंदोलक, त्या आंदोलकांचे हक्क. फॅक्ट, पुन्हा एकदा आपल्या फॅक्टकडे जा. म्हणून फॅक्ट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. काय त्याच्यामध्ये वाक्य त्यांनी काय सांगितलं, की शेतकरी आंदोलन करतात आणि आता आंदोलन करण्याचा आणि ते वाढवण्याचा त्यांनी कयास बांधलेला आहे की नाही. बघा ना तुम्ही, तुमच्या फॅक्टकडे जाणार. हे बघा, सबऑर्डिनेट ऑफिशियल अवेअरनेस कॅम्पेन झाला, ओव्हर एक्सप्लॉयटेशन, ॲजिटेशन. फार्मर्स, द फार्मर्स आर ॲजिटेटेड बाय सच ॲक्शन, आहे की नाही. आणि पुढे काय म्हणतायत ते, अजून कुठे होता आपला मुद्दा, इथे खाली, प्रोलॉंग्ड प्रोटेस्ट, आहे की नाही. शेतकरी काय म्हणतात की प्रशासन हे शेतकरी विरोधी आहे, भ्रष्टाचारी आहे आणि त्यामुळे
द डिस्ट्रिक्ट नीड टू प्लॅकेट द फार्मर ॲज दे आर थ्रेटनिंग. शेतकरी काय करतायत, धमक्या देत आहेत की आम्ही आता इथे बसणार, जोपर्यंत तुम्ही पाणी देत नाहीत तोपर्यंत आम्ही बसणार. शांतता आणि विविध आंदोलने, हो ते त्या ठिकाणी आहेच आहे. म्हणून कायदा व सुव्यवस्था विरुद्ध आंदोलकांचे हक्क ही प्रशासकीय दुविधा आहे. काय करू, त्या आंदोलकांचा हक्क अबाधित ठेवायचा, त्यांना अधिकार आहे तो. मग तुम्ही बळजबरीपणा करून ते काय त्यांना हाकलून द्यायचं का बळजबरीपणा वापरणार तुम्ही? कारण कायदा आणि सुव्यवस्था, मग कायदा व सुव्यवस्था टिकवायची का आंदोलकांचे हक्क? कारण शेतकऱ्यांचा तो राग वाजिब आहे, नैतिक आहे, तो त्यांचा अधिकारच आहे. आणि अजूनही कुठे त्यांनी हिंसा केली आहे का, सांगितले का कुठे फॅक्ट, कुठे हिंसा केली आहे का? नाही आहे. फक्त त्यांनी काय केले, धमकी दिली की आम्ही अशा प्रकारे आंदोलन करू अनिश्चित काळापर्यंत, एवढंच आहे. मग आता पुढे प्रश्न उभा राहतो, काय करायचं? अलाउड करायचं का कायदा आणि सुव्यवस्था टिकवायची? काय करायचं, काय येतं लक्षात तुमच्या? तर तोही मुद्दा आपल्याला प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार करा इथे, प्रशासकीय दुविधांसंदर्भात. बरोबर, पुढे चला. क्रमांक 3 तो म्हणजे की प्रशासनासमोर आणखी एक दुविधा इथे येते, उपस्थित होते. कशी उपस्थित होते की एका बाजूला लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं आहे, ते जगले पाहिजेत, सर्वायवल झालं पाहिजे, टंचाई एका भीषण टंचाईत रूपांतर होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, हे एका बाजूला आहे. आणि दुसऱ्या बाजूला दैनंदिन जीवनमान जे आहे, अहो दैनंदिन जीवनमान जे काही काम असेल, रोजगार असेल, 4 पैसे मिळणं असेल, उपजीविका असेल, ते सुद्धा चाललं पाहिजे आणि त्यालाही पाणी लागतं. करायचं काय? महत्त्व कशाला द्यायचं? अस्तित्वाला महत्त्व द्यायचं, टिकणं, पिण्याचं पाणी ह्याला महत्त्व द्यायचं का उपजीविकेला महत्त्व द्यायचं? काय आहे? आणि हे का बरं? कारण त्याच्यावरती पुन्हा तुमच्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. यातलं तुम्ही बघा ना, मगाशी आपण म्हटलं दक्षता समित्या नेमल्या त्यांनी. दक्षता समिती काय करतायत? गावोगावी जात आहेत आणि जाऊन त्या ठिकाणी पाहणी करतायत, निगराणी करतायत, देखरेख करतायत. लोकांना काय वाटतं, अरे हे आमच्यावरती येऊन पाळत करायला लागले, हे आमच्यावरती येऊन पाळत करायला लागले, मग आमचं जे काही दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही आता हस्तक्षेप करणार का? प्रायव्हसी, तेही मुद्दा तुम्ही लिहू शकता. काय आलं? दक्षता समित्यांच्या मार्फत जो हस्तक्षेप आहे, सततची देखरेख किंवा पाळत विरुद्ध लोकांचे खाजगी आयुष्य किंवा जीवन, म्हणजेच या प्रकारे कुठे आपल्याला त्या टेक्निकल अडचणी येतात, हे कुठले मुद्दे आहेत? हे आहेत प्रशासकीय दुविधा. आता आपण काय करूया, नैतिक दुविधांकडे जाऊया. मग नैतिक दुविधामध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या दुविधा या ठिकाणी येतात. नैतिक दुविधा ज्या कशा असतात? नैतिकता, काय योग्य काय अयोग्य, अंतरात्मा आहे की नाही, व्हॅल्यूज, त्यांना फार त्या ठिकाणी महत्त्व आहे. जसं की अधिकतम लोकांचं अधिकतम सुख, इथे येतात आपले कोण? थिंकर्स. अधिकतम लोकांचे अधिकतम सुख विरुद्ध शेतकरी व उद्योगांचे हित. काय करायचं? आला का नाही प्रश्न पहिला? पुढे काय आला बरं? करप्ट गव्हर्नन्स वर्सेस गुड गव्हर्नन्स. हा मुद्दा आपण इकडे लिहू शकतो बघा. काय आहे? येस, सुशासन विरुद्ध भ्रष्टाचार, कारण तसे आरोप झालेले आहेत. येस, व्हेरी गुड. पुढे इन्क्लुझिव्ह वर्सेस
हां आता प्रशासकीय, हां हे पण चांगलं आहे, इन्क्लुझिव्ह वर्सेस एक्सक्लुझिव्ह. येस येस. आपण आता नैतिकतेकडे या. हां सांगा अजून कुठला इथे नैतिक दुविधा त्याच्यासमोर. मग फॅक्ट आठवा पुन्हा एकदा. काय करायचं, फॅक्ट आठवायच्या. फॅक्ट आठवल्या ना की मग लगेच आपल्याला त्या ठिकाणी दुविधा सापडतात, आहे की नाही. हां तर नैतिक दुविधा कोणत्या आहेत, मग त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. बोला कुठल्या नैतिक दुविधा आहेत. हा म्हणता येईल ना, कर्तव्य तर आहेच आहे. कर्तव्य आणि कर्तव्याची नैतिकता हे एक महत्त्वाचं त्यामध्ये दुविधा असणार आहे. कर्तव्य पार पाडायचं आहे. काही लोकांचा रोष मला त्या ठिकाणी फेस करावा लागेल, कारण माझं ते कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य या नात्याने मला ते बंदी घालावी लागेल. ह्याचे खूप चांगलं उदाहरण तुम्हाला माहीत असेल. माननीय तुकाराम मुंडे साहेब जेव्हा सोलापूरचे जिल्हाधिकारी होते तेव्हा त्यांनी सोलापूरमध्ये असं ठरवलं होतं की ज्या गावामध्ये ऊस या ऊसाचं पीक घेतलं जाईल त्या गावात मी टँकर पाठवणार नाही. टँकर पाठवणार नाही. म्हणजे दैव दुर्विलास असा आहे की महाराष्ट्रामध्ये सतत दुष्काळी छायेखालचा प्रदेश म्हणजे सोलापूर आणि याच ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने आहेत. मग त्यांनी काय केलं, हे साखर कारखाने जे आहेत, जर तुम्ही जर ते उसाला खूप पाणी लागतं ना, म्हणजे एका बाजूला तुम्हाला पाणी खूप लागतं तशी पिकं घेता आणि दुसऱ्या बाजूला म्हणता की शासनाने तुम्हाला टँकर पुरवला पाहिजे, पुरवणार नाही. बऱ्याच लोकांना असं वाटलं की हे आडमुठेपणाची भूमिका आहे, पण त्याने तो लॉजिकल म्हणजे वस्तुनिष्ठता याच्या आधारावर घेतलेला तो निर्णय होता आणि त्यामुळे तो नैतिक होता. पण इथे हा प्रश्न येतो की माझं कर्तव्य मी पार पाडलं पाहिजे का लोकांची जी काही रोष आहे, लोकांचं जे म्हणणं आहे, लोकांचा जो काही मत आहे त्याला महत्त्व द्यायचं. लोकांचा जो परसेप्शन आहे माझ्याकडे बघण्याचा, प्रशासनाकडे बघण्याचा, त्याला महत्त्व द्यायचं. कशाला? हां या पद्धतीने हे मुद्दे सांगता येतात. कर्तव्य विरुद्ध लोकांच्या मनातील प्रशासनाची प्रतिमा. हां प्रशासन कायद्याचं पालन करणे आणि न्याय मिळवून देणं. येस 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 बरोबर बरोबर बरोबर. तो मुद्दा आहेच आहे. अगदी बरोबर आहे भूषण. तो म्हणजे सुवर्ण मध्य साधने. हे काय आहे? व्हर्च्यू एथिक्स आहे. व्हर्च्यू एथिक्स म्हणजे काय की जिथे अरिस्टॉटल हे फार महत्त्वाचे येतात, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, आणि मग अरिस्टॉटलने मांडलेली ही संकल्पना आहे सुवर्ण मध्य साधने. सुवर्ण मध्य साधने विरुद्ध विशिष्ट गटांना, म्हणजे इथं उद्योग, विशिष्ट गटांना अधिक महत्त्व देणं. हां ठीक आहे, आपलं हे पुरेसे आहेत. रोल्स यांचा न्याय, शेतकऱ्यांचा हक्क, बरोबर आहे, ते आहेच आहे. इमोशनल इंटेलिजन्स आहे, त्याचाही आपल्याला इथे वापर करता यायला पाहिजे. पण ठीक आहे, डायलेमा आता आपल्याला इतके या ठिकाणी मिळाले. त्यांनी फक्त विचारलंय कुठल्या कुठल्या नैतिक दुविधा त्यांच्यासमोर आहेत. त्यांनी विचारलं नाही आहेत ह्या नैतिक दुविधांच्या संदर्भात आम्हाला काहीतरी उत्तर सांगा. नाही, नैतिक दुविधा ह्या प्रकारच्या आहेत. मग नैतिक दुविधा ह्या आहेत, प्रशासकीय दुविधा या आहेत. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. काय पर्याय कुठले उपलब्ध आहेत? मग आता या नैतिक दुविधेतून बाहेर पडण्यासाठी आपल्यासमोर पर्याय काय काय आहेत? स्वतःला जिल्हाधिकारी असं समजा आणि त्यानुसार पर्याय सांगा. कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? तुमच्या समोर पर्याय काय काय उपलब्ध आहेत? कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? माझ्यापासून सुरुवात करतो. ठीक आहे, कोणी सांगितलं का आता? नाही. ठीक आहे, पहिला पर्याय
पहिला पर्याय म्हणजे काय हो, अगोदर आपण काय करू शकतो, पाण्याचा नियंत्रित वापर, पाण्याचा नियंत्रित वापर म्हणजे काय, म्हणजे रेशनिंग, नियंत्रित वापर हा पहिला पर्याय आहे. म्हणजे शेतकऱ्यांना एवढं पाणी देणे, उद्योगांना एवढं पाणी देणे, घरगुती पिण्यासाठी एवढं पाणी देणे. प्रत्येक व्यक्ती उद्यापासून 2 ग्लास पाणी येईल प्यायला, नाही असं नाही. जे काही शक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. घ्या पिण्याचं पाणी एवढं प्रत्येक घरात पोचलं पाहिजे. शेतकऱ्यांना पाणी एवढंही देऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त नाही. उद्योगांना सुद्धा एवढंच. ठीक आहे, म्हणजे काय, नियंत्रित वापर, रेशनिंग हे आपल्यासमोर पहिला उपाय आहे. पण याचे पुन्हा आपल्याला काय सांगायचे असतात, तोटे आणि फायदे हे ठरवावे लागतात, कारण त्यानुसार ते करावं लागेल ना. मग याचा फायदा काय होईल बरं, समन्यायी वाटप होईल. काय होईल, सर्वांना समन्यायी वाटप, समन्यायी वाटप होऊ शकतं, हो की नाही. पण याच्यामुळे आणखी काय होऊ शकतं बरं, हे झाला फायदा, याच्यामुळे समन्यायी वाटप होईल. पण दुसरं काय होईल, असंतोष. निश्चित आहे यात कुणाचंच समाधान होणार नाही. त्यामुळे जे कोणी लोक आहेत, सर्वसामान्य पण म्हणतील 2च ग्लास पाणी येते प्यायला, उद्योग म्हणतील जे देत आहेत त्यातून काय होणार आहे, आम्हाला नका देऊ. शेतकरी पण तेच, म्हणजे कोणीच समाधान राहणार नाही, असंतोष निर्माण होईल, आहे की नाही. हा झाला पहिला पर्याय आपल्या समोरचा. दुसरा पर्याय काय असेल बरं, चर्चा, संवाद व सुसंवाद. जेवढे काही स्टेक होल्डर आहेत त्या सर्वांशी आपण चर्चा आणि सुसंवाद त्या ठिकाणी करू शकतो की नाही, हा आपल्या पुढे पर्याय आहे. काय होईल याच्यामुळे, काय होईल याच्यामुळे, याच्यामुळे असं होईल की पारदर्शकता येईल. भ्रष्टाचाराचे जे आरोप होत आहेत ते आरोप होणार नाहीत. पारदर्शकता येईल, विश्वास निर्माण होईल, होईल की नाही. पण याची अडचण काय आहे, ही फार वेळ खाऊ प्रोसेस आहे. तुमची चर्चा होईपर्यंत तिकडं उन्हाळा निघून जाऊन पावसाळा यायचा, मग काय तुमच्या चर्चेचा उपयोग. बरोबर का, लोक थांबतील का, नाही. जरा साहेबांची चर्चा चालू आहे तिकडे, त्यामुळे थोडंसं थांबा तुम्ही. एवढे 2 महिने थांबा फक्त, मे आणि एप्रिल आणि मे थांबा, मग पुन्हा चर्चा थांबली की मग करू की आपण काय ते. असं होणार आहे का, नाही ना. वेळ खाऊ प्रक्रिया आहे, भडका उडेल की, सगळीकडे अव्यवस्था, सुव्यवस्था काही राहणार नाहीच, असंही होईल. आणखी काय, अच्छा, ऑलरेडी जर त्या ठिकाणी पाणी टंचाई आहे तर रेशनिंग कसं पॉसिबल आहे तोच मुद्दा आहे. जे काही थोडंफार, एक उदाहरण घ्या आता शुभम, जर समज गावामध्ये एकच बोरवेलला पाणी आहे, बाकी कुठेच नाही आहे, तर मग त्या बोरवेलचं काय करावं लागेल, ताबा घ्यावा लागेल. ताबा घेऊन काय करावं लागेल, त्याचं पाणी दिवसाला किती येतं आहे हे मोजावं लागेल. गावात लोकसंख्या कशी आहे हा विचार करावा लागेल आणि त्यानुसार लोकांना समन्यायी वाटप करावं लागेल की या घरामध्ये 10 माणसं आहेत, जरा कमी करा की, असू द्या आता नंतर कमी करा, हे घ्या 10 माणसासाठी पाणी. त्या घरात 4 माणसं आहेत, त्यांना तेवढंच पाणी, बरोबर ना. हे अशा पद्धतीने स्कॅर्सिटी आहे म्हणून तर रेशनिंग करावं लागेल की रे. हा पहिला स्कॅर्सिटी आहे, हे लक्षात घे. काही आहेत पाण्याचे, काही स्रोत आहेत उपलब्ध, पण ते संपतील लवकरच. फॅक्ट पुन्हा एकदा, असं नाही आहे की पाणी संपलंय, असं नाही म्हटलं कुठे पॅरेग्राफमध्ये की जेणेकरून तुम्हाला आता सांगलीहून लातूरला पाणी पाठवावं लागेल जल ट्रेननुसार, जल रेल्वे आहे की नाही ते, जलदूत, असं नाही करायचंय. पाणी आहे अजून, म्हणून तर रेशनिंग होऊ शकतं. असा टाइम मॅनेजमेंट अँड ऑल ग्रुपसाठी वॉटर सप्लाय, ठीक आहे. टेक्नॉलॉजी, येस, तेही आपल्याला करायचं आहेच आहे. दुसरं काय करता येईल, तिसरा मार्ग काय आहे, पाण्याचा नियंत्रित वापर, चर्चा आणि सुसंवाद. तिसरा काय आहे, काय बरं, काय सांगितलं, तंत्रज्ञानाचा वापर, ड्रिप इरिगेशन, वॉटर हार्वेस्टिंग. अरे वॉटर हार्वेस्टिंग हे नंतर येईल रे. तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काय करू, पाणी सर्वांपर्यंत पोचवायचं. कसं पोचवायचं, नक्की काय करायचं त्याच्यामध्ये, म्हणजे
पाण्याचा नियमित वापर, चर्चा आणि सुसंवाद. आणखी काय करू शकतो आपण? बोला, तुमच्याकडे काय पर्याय उपलब्ध आहेत? पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, तो पाऊस पडल्यावर. आता इमिजिएटली तुझ्यासमोर काय ऑप्शन आहेत? भविष्यातला नाही सांगायचं आहे, आत्ता ऑप्शन तुझ्यासमोर काय काय आहेत. लोकांना जाऊन सांगायचं पावसाचं पाणी वापरा, पुनर्वापर करा, टेक्नॉलॉजी यूज करू, टाईम मॅनेजमेंटने, ऑटो वॉटर सप्लाय. मग ठीक आहे ना, इथे पाण्याचा नियंत्रित वापरामध्ये ते आलं. पुढे बघा, पुढे सांगा. आता करायचं आहे तुम्हाला काय? सुयोग्य कृती. कोणती कृती? अहो, कृती म्हणजे उपाययोजना. आता काय उपाययोजना कराल तुम्ही? कशा प्रकारची असेल तुमची कृती? अटक आहे. बरं, मी हिंट देतो तुम्हाला, साधं सोपं सांगतो. बघा, एक काय करा, लगेच इमिजिएट, तात्कालिक, तातडीची कृती आणि दीर्घकालीन कृती, असं बघा. चला, काय करणार? तातडीने काय करणार? इमिजिएट बेसिसवर काय करणार? पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. सगळ्यात प्रायोरिटी महत्त्वाची पहिली ते म्हणजे मी पिण्याच्या पाण्याचे पुरवठा, पिण्याच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा सोय, च्या पाण्याची पुढे पुढे काय करणार सांगा? येस सोनाली. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. दीर्घकालीन कृती. अरे शाश्वत विकासासाठी अगोदर ठोस सांग. नुसतं असं शाश्वत विकास म्हणजे असं मोठं मोठं नाही बोलायचं. त्यात ठोस सांग. ठोस असं सांगू शकतोस का? बघ, ते म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास हे कृती आहे आणि ते काय आहे? बोलणं. म्हणून पाणलोट कृती, पाणलोट क्षेत्र विकास. मग याच्यामध्ये नाला बिल्डिंग असतील किंवा आणखी बाकीच्या गोष्टी. शाश्वत विकास हे ध्येय रे, आपल्याला कृती विचारलंय. वॉटर रिचार्जिंग हे इकडे येईल ना. आता पाऊस कुठे पडला आता? मग याच्यामध्ये काय? पाण्याचे पुनर्भरण, पाण्याचे पुनर्भरण हे इथे येईल. वॉटर हार्वेस्टिंग येईल तिकडे. आणखी भूजल पातळी उंचवण्यासाठी तिकडे प्रयत्न करणार आपण. आणखी काय कराल? पिण्याच्या पाण्याची सुविधा. आता कसं आहे रे, तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवा आणि बघा काय काय संकट तुमच्या समोर येऊ शकतात जर तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलं तर. काय काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं काय असतं बघा? ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सीसाठी काय करू शकतो आपण? टेक्नॉलॉजी. मग कोणतं सांगितलं? टेक्नॉलॉजी. त्याच्यासाठी काय करू शकतो आपण? एखादं पोर्टल सुरू करू शकतो, आहे की नाही? एक पोर्टल तयार करायचं. समजा आपण काय केलं? वॉटर पोर्टल. वॉटर पोर्टल. मग कुठे पाणी किती आहे, कुठल्या गावात कुणाची विहीर घेतली आहे, कुणाचं काय बोरवेल घेतलं आहे, हे सगळं सांगून आपण काय करू शकतो? इथे पारदर्शकता आणू शकतो, आहे की नाही? त्याचबरोबर जर समजा कुठे संघर्ष उपस्थित होत असेल तर सर्व सहभागी जे काही त्या ठिकाणचे सोशल इन्फ्लुएन्सर्स आहेत, सोशल इन्फ्लुएन्स आहे की नाही टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये. मग सामाजिक प्रभाव टाकणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींची एखादी आपण समिती नेमू शकतो. प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असलेली एक समिती आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. जेणेकरून काय?
ट्रस्ट निर्माण होईल लोकांचा. आणि हे कसे आहेत प्रभावशाली व्यक्ती कोणत्या, सामाजिक, हे राहिलं हां कीवर्ड घ्यायचे आपल्या सिलेबसमधले, सामाजिक प्रभावशाली व्यक्ती. त्याच्यामुळे लोकांवर प्रभाव टाकला जाईल. समजा एखादे हरिभक्त परायण आहेत किंवा एखादे आमदार आहेत हरिभक्त परायण विशेष करून, ते म्हणाले लोकांना नाही हे बघा गावकऱ्यांनो तुम्हाला आता शांततेची गरज आहे, शांततेने घ्या, अस्तित्व टिकणं महत्त्वाचं आहे, पिण्याचं पाणी महत्त्वाचं आहे अगोदर, नंतर बघू आपण शेती आणि उद्योग, असं म्हणून लोक ऐकतील हो, त्यांचा संघर्ष कमी होईल. हां ते करता येईल आपल्याला. आणखी काय करता येईल, जलजीवन मिशन सारख्या योजनांची इम्प्लिमेंटेशन. येस, मग जलजीवन इथं आपण लिहूया आता तिसरं काय, शासकीय योजनांची अंमलबजावणी, शासकीय योजनांची अंमलबजावणी, ज्याच्यामध्ये जलजीवन शिवार, जलजीवन मिशन जलयुक्त शिवार, हां त्या सगळ्या योजना तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, काही अडचण नाही आहे. आणखी काय कराल, इमिजिएट बेसिसवर. चौथं सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी, सार्वजनिक व खाजगी भागीदारी, PPP, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे की नाही, त्याच्या माध्यमातून आपल्याला फायदा होईल की नाही कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा, आहे की नाही. मग जे खाजगी घटक आहेत तर त्यांच्याकडून आपल्याला तंत्रज्ञान मिळेल. शासकीय जे आहेत सार्वजनिक म्हणजे स्वतः जिल्हाधिकारी आणि हे त्यांच्याकडून त्यांना मनुष्यबळ मिळेल. अशा पद्धतीने तो प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल, ते होऊ शकतं. इमिजिएट बेसिसवर आपण हे करू शकतो. दीर्घकालीन कृतीमध्ये आणखी काय करता येईल, हां उद्योगाच्या पाण्याच्या प्रक्रिया करून पुनर्वापर, व्हेरी गुड. लॉंग टर्ममध्ये आपल्याला काय करता येईल, उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया हे आपण कंपल्सरी करू शकतो. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनिवार्य करणं, बरोबर आहे प्रणाली. हां NGOची मदत घेता येईल. काही आपल्या सिलेबसमधला शेवटचा टॉपिक आहे हा, नाही का. 5वं, ज्या बिगर शासकीय संस्था आहेत, नागरी समाज, त्या बिगर शासकीय संस्था NGO यांचा पण आपल्याला याच्यामध्ये फायदा होईल. ठीक आहे. सो बघा एवढ्या बाबी आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. अजूनही आहे, फक्त मी काय करेन तुम्हाला सांगेन याच्यामध्ये, तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी अशी डिफिकल्टी वाटते का की अरे हे मी सांगतोय पण हे जे मला आठवते ते सगळ्यांनाच आठवेल की नाही. मोस्टली ह्या गोष्टी इतरांना पण आठवतीलच सगळ्यांनाच. मग आपल्या उत्तरामध्ये आपण वेगळेपण काय आणणार. तर त्यासाठी म्हणून आपल्या अवतीभोवती जे चाललेलं असतं ते न्यूजपेपरमध्ये सतत वाचायचं की काय या ठिकाणी इनोव्हेटिव्ह चाललंय, त्या ठिकाणी ते कसा प्रश्न सोडवतायत, ह्या प्रश्न सोडवण्यासाठी काय झालं, या बैठकीमध्ये काही वेगळेपण आहे का, यांना काही वेगळ्या पद्धतीने तिथे काम करण्याची संधी मिळाली, मग एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्या ठिकाणी का बरं चांगला पुरस्कार मिळाला. इंडियन एक्सप्रेसचा एक सिव्हिल सर्व्हिसमधला एक पुरस्कार असतो. नुकताच मागच्या 2 आठवड्याखाली अशा जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पुरस्कार दिला. मग ते जिल्हाधिकारी कोण आहेत, काय केलं त्यांनी, ते आपण पाहिलं पाहिजे, आहे की नाही. म्हणून सतत सिव्हिल सर्व्हिस आणि त्यामधलं इनोव्हेशन याबद्दल आपण काम केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, माहिती गोळा केली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारे शेवटी आपल्याला उत्तर लिहित असताना त्याचा फायदा होतो. ठीक आहे. चला मित्रांनो, या स्वरूपामध्ये आय होप नाही, आय एम डॅम कॉन्फिडंट की तुम्हाला आता केस स्टडी कशा सोडवायच्या असतात याच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने समज प्राप्त झाली असेल. फक्त आता एकच टप्पा राहिलेला आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस करत राहणे, नाही का. तो प्रॅक्टिस करत राहा. त्याच्यामध्ये कुठेही काही प्रकारची अडचण आली तर नक्की आम्ही आहोतच, आपण ते चर्चा करूयातच. ठीक आहे. चला, धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.